तेजस, तन्मय, मयुरी ही नावं आहेत मांजरांची। या मांजरांना म्हणे चितळ्यांचं श्रीखंड लागतं। दह्याशिवाय ही भाताला तोंड लावत नाहीत। पुण्यातल्या सदाशिव पेठेतलं नावडीकरांचं घर हे त्यांच्या हक्काचं। पण घरातल्या 7 मांजरांपैकी तेजस या बोक्यावर तळमजल्यावर राहणाऱ्या खासदार वंदना चव्हाणांची वक्रदृष्टी पडली। वंदना चव्हाण यांच्या कुटुंबियांनी मांजराला मारहाण केल्याचा आरोप नावडीकर सरांनी केलाय। मी रस्त्यावरची जी अनाथ मांजरं असतात ती घरी आणून सांभाळतो, त्यांना शेल्टर देतो, खायला प्यायला घालतो, औषध पाणी करतो। तर या मांजराला 10 जुलै 2014 रोजी त्या आणि त्यांच्या जाऊबाईंनी मारलं खाली। काठी आणखीन रॉड होता एकाच्या हातात। ते ओरडतात काय वेडी वाकडे म्हणून मी बघायला खाली गेलो। त्यांच्या हातात काठीने रॉड होता म्हणून त्या पहिल्यांदा मांजराला उचललं, घरी आणलं, दूध पाणी सगळं त्यांची व्यवस्था केली। नंतर डॉक्टरांकडे नेलं, त्यांच्याशी परत विचारायला गेलो तर त्यांनी मला वेडवाकडे उत्तर दिली। प्रकरण इथंच थांबलं नाही, नावडीकर सर थेट पोलिसात गेले। मग मी पोलिसात तक्रार केली। पोलीस माझी FIR घ्यायला तयार नव्हते म्हणून मग मी शेवटी कंप्लेंट खासगी फौजदारी केस पुण्याच्या न्यायालयात दाखल केली। त्यांनी पण मला तेच विचारलं की FIR तुमची कुठे? म्हटलं FIR दाखल करायला गेलो, त्यांनी घेतली नाही। मग त्यांनी ते मान्य करून केस लावून घेतली। गेले 2 वर्ष सतत मी या संबंधात त्यांच्याशी लढा देतोय। त्यांनी त्या संबंधात सूड घेण्यासाठी माझ्यावरती खोटी चॅप्टर केस टाकली परत। आता रितसर तक्रार दाखल झाल्यानंतर वंदना चव्हाण यांनीही आरोपांना उत्तर दिलंय। नावडीकरांनी 7च काय 50 मांजरं पाळावी, पण त्याचा इतरांना त्रास होऊ नये असा युक्तिवाद त्या करतात। शेजारी पाजारी जे आहेत ते सगळे वंदना चव्हाण यांच्या दबावाखाली आहेत। आमच्या इथं कोणी राहतच नाही। पाहिजे असेल समोर आमचे ओरा म्हणून आहेत, त्यांच्या दारावरती पाठी आहे की मी राहतो कुठे, तिथे येऊन पोस्टमननी मला किंवा कुरिअरवाल्यांनी कुरिअर द्यावं, मी इथं राहत नाही, हा माझा फोन नंबर आहे असं। आणि त्यांनी यांना राहणाऱ्या लोकांनी आमच्या विरोधात खोट्या तक्रारी दिलेल्या आहेत की मांजरं यांची घरात येतात, नासधूस करतात, दूध सांडतात, पायात येतात, आम्ही पडू वगैरे वगैरे। सगळ्या स्टिरियोटाईप तक्रारी आहेत, एकाची बोलण्यात वेगळेपणा कुठेही नाही। भूतदया असणं चांगली गोष्ट आहे, पण प्राणीप्रेमींनी त्याचा इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यायलाच हवी। पण ज्यांना त्यात इंटरेस्ट नाही त्यांनीही त्यांचा तिटकारा तर करू नये, कारण कुणीही कुणाच्या ताटाखालचं मांजर नसतं। भक्ती बिसुरेसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, पुणे।